आज आपण बनवणार आहे एक अशी भाजी जी आता कोणाला माहीतही नसेल. पूर्वी काळी बनवली जायची आगरी लोकांमध्ये आणि कोळी लोकांमध्ये. ह्या भाजीचा अजूनही म्हणजे माहिती असेल, पण बाकीच्या लोकांना तर या भाजीचं काहीच माहिती नसेल. अशी भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला याची माहिती आणि साहित्य मी पूर्ण सांगणार आहे. तर सर्वांनी माझा हा व्हिडिओ अवश्य पहा, लास्टपर्यंत पहा. नमस्कार, मी तुमचे होस्ट आणि दोस्त योगिता. माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीज विथ योगिता मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणे मी घेऊन आले आज तुमच्यासाठी युनिक अशी भाजी जी फक्त खाडी किनारी मिळते. थोडीशी खारट असते चवीला, पानं अशी भरलेली असतात, पाणथळ असतात पानं. तर त्या भाजीबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगते. या भाजीला आम्ही दवला भाजी म्हणतो, खारी भाजी म्हणतो. पूर्वी भाजी भरपूर प्रमाणात केली जायची. कालांतराने तिचं प्रमाण कमी होत गेलं, सर्वांच्या आहारातून निघून गेली. या भाजीमध्ये अ, ब आणि क जीवनसत्व आणि फॉलिक ॲसिडचा भरपूर साठा आढळतो. पाणी आणि मिठाचं प्रमाण असतं, तर त्याप्रमाणे तुम्ही सांभाळून ही भाजी बनवा. भाजी घरी आणल्यावर भरपूर पाण्यात धुवून घ्या आणि पानं वेगळी करा. फक्त पानं घ्या, देठ घेऊ नका. आपण या भाजीची फक्त पानंच यूज करणार आहोत. पानं वेगळी करून घ्या आणि भरपूर पाण्यात धुवून घ्या. त्यानंतर या भाजीला बारीक चिरून घ्यायचं आहे. पहिला आपण ना ही पानं तुम्हाला मी दाखवते कशी करायची. हे बघा, फक्त पानं काढा. आणि मी याची रेसिपी पण युनिक बनवणार आहे. ती काय आहे ती पुढे तुम्हाला समजेलच. हे बघा, फक्त पानं घेतलीत मी. भाजी साफ करून मी पानं वेगळी करून घेतली आणि भरपूर पाण्यात साफ धुवून काढलेत. आता मी या भाजीमध्ये मच्छी टाकणार आहे, म्हणजे कोळंबी टाकून मी कालवण बनवणार आहे. तर मी तुम्हाला पुढे साहित्य दाखवते काय काय घेणार आहे. 12-15 मी कोळंब्या घेतलेल्या आहेत. आता ही दवला किंवा खारी भाजी मी पूर्ण साफ धुवून 3-4 पाण्यामध्ये कापून घेतलेली आहे. थोडीशी म्हणजे रफच कापलेली आहे. आणि इथे बघा, आलं, लसूण आणि मिरचीचं मी वाटण घेणार आहे ठेचून, आणि कांदा. टोपामध्ये आता आपण तेल गरम करायला ठेवलंय. कांदा टाकूया. मी इथे 1 कांदा कापून घेतलाय. त्याबरोबर मी टाकते आलं, लसूण, हिरवी मिरचीची ठेचा करून ठेवलेला आहे, तो टाकते आणि एकत्र तो परतून घेतो. थोडं मीठ आपण टाकूया. नंतर मीठ टाकून घ्या. मी आता कांदा नरम पडायवर मीठ घेतो.
आपल्याला नरम होऊ द्या. आपण पाव चमचा हळद टाकतो. एकदम झटपट भाजी आहे आणि ऑथेंटिक बोलू शकता तुम्ही हिला, कारण आता कोणी ही भाजी माहिती पण असेल की नाही. जे खाडी किनाऱ्यात राहत असतील ना त्यांना ही भाजी माहित असेल. मसाला आणि हळद आपण परतून घेऊया. आणि ही भाजी पण आपण यामध्ये, ही जी कापून ठेवलेली भाजी आहे, दौला भाजी म्हणा, खारी भाजी म्हणा, ती आपण यामध्ये मी चांगली निवडून साफ धुवून 3-4 पाण्यामध्ये आणि बारीक कापून घेतलेली आहे. काही लोक याच्यातून पाणी काढून टाकतात, आम्ही नाही पाणी काढत, म्हणजे एवढी खारी नाहीये बघायला गेलं तर. भाजी मसाल्यामध्ये परतून झाल्यावर यामध्ये मी घालणार आहे कोळंबी. ज्या 10-15 कोळंबी होत्या त्या मी यामध्ये घालून एकदम अप्रतिम अशी भाजी तयार होणार आहे. तर आणि मच्छीचा वसटपणा जाण्यासाठी 2-3 कोकम किंवा मग तुम्ही चिंचही टाकू शकता. मी यात चिंच घालणार आहे. अगदी बारीक म्हणजे बोरा एवढा हे घ्या, चिंचेचा गोळा घ्या. मीठ सांभाळून टाका. सर्व मिक्स करून घ्या आणि वाफेवरती भाजी थोडं 5-10 मिनिटं ठेवून द्या. कोलंबी ना अर्धी शिजायला आलेली आहे. आपण आता त्यामध्ये चिंचेचं पाणी करून ठेवलेलं आहे बघा, ते टाकून घेऊया. थोडी चिंच घेतले. चिंचेचं पाणी टाकून झाल्यावर थोडी चेक करून घ्या, टेस्ट करून घ्या भाजी. अगदीच जर तुम्हाला वाटलं की खारट होत आहे तर पावाचे 2-3 तुकडे तुम्ही त्यामध्ये टाकू शकता किंवा शिजलेला बटाटा त्यामध्ये टाका. तर ते एक्सेस मीठ जे असतं ते शोषून घेतं आणि भाजी खारट होण्यापासून वाचते. तर कशी वाटली ही टीप ती पण मला तुम्ही सांगायला विसरू नका. थोडंसं पाणी घालून आपण भाजी शिजायला ठेवूया. अगदी 5-10 मिनिटात ही भाजी तयार होते. आता आपण झाकून ठेवल्यावर 5-10 मिनिटांनी तयार झालेली असेल. मग मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर बघा आपली भाजी अगदी 5-10 मिनिटात तयार झालेली आहे. मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवत आहे. तर या पावसाळ्यात तुम्हाला ही भाजी कुठे मिळाली तर अवश्य करून बघा. यामध्ये तुम्ही कोळंबी, जवळा किंवा इतर कुठली मच्छी टाकून करू शकता. एवढी सुंदर आणि अप्रतिम लागणारी भाजी एकदा तरी ट्राय करा. आणि माझ्या अशा छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीज विथ योगिताला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे युनिक रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्ही त्या बनवायचा ट्राय करा. कमेंट्स अवश्य करा. घंटीचं बटन अवश्य दाबा. थँक्यू.